पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, माझा प्रिय बंधू भगिनीनो, जीवनामध्ये काही गोष्टी आपण खूप विचारपूर्वक करतो. अगदी जीवनाच्या संबंधातील गोष्ट जेव्हा येत आहे तेव्हा आपण कधी कधी दुर्लक्ष करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपले जीवन जे आहे ते देवाने आपल्याला दिलेले देणगी आहे. या जीवन आपल्याला विचारपूर्वक हाताळायला पाहिजे अशी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला अब्राम विषयी बोललो. अब्रामच्या आयुष्यामध्ये उघड देवाने सांगितलेलं आहे, हालेलुया, सोड आणि ये. हालेलुया. देवाने सोड म्हणून बोलले. तू जर सोडलं नाही तर सकाळी संध्याकाळी देव मागे लागून का सोडलं नाही, का सोडलं नाही असं विचारणार नाहीये. हालेलुया. देवाने तुला सोड म्हणून बोललेलं आहे आणि तू जर सोडलं नाही तर तुझ्या मागे जे त्रास येत आहे त्या गोष्टीचा जबाबदारी घेणं मग अनेक लोकांचं भारी पडणार ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून माझा प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराकडे ध्यान देणे. तुम्हाला ज्याने हाक मारले त्याच्याकडे लक्ष देणे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू. अशी एक घडलेली घटना आहे. हालेलुया. एक मुलगा रस्त्यावरून जाता जाता मम्मी रोज पलीकडच्या डोंगरावरती असलेले दगड दाखवून पोराला सांगायचा, बघा जनरल वॉर्डन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जनरल वॉर्डन म्हणून जे शब्द आहे ते रोज मुलाला बोलत त्याला घेऊन जायचा शाळेत. हालेलुया. तो शाळेत जाताना येताना त्या डोंगराकडे बघून कदाचित तिकडे जनरल वॉर्डनचा काहीतरी असेल एखाद्या वेळी, नाहीतर एखादे दगड त्याच्यासारखा दिसत असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रोज तिकडे बघणारा हा जो मुलगा आहे तो नंतर देशातील नंबर 1 व्यक्ती म्हणून नंतर बदलले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पाठीमागचं कारण हा रोज तिकडे बघत होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. परमेश्वराने आपल्याला बोललेलं आहे, तू माझ्या मागे ये. हालेलुया. ज्या परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे तू माझ्या मागे ये. हालेलुया. हे आपल्यासाठी जबाबदारी आहे. हालेलुया. काय जबाबदारी आहे? हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. त्याच्याकडे बघणे आणि त्याच्या मागे जात राहणे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही निरंतर ज्यांच्याकडे लक्ष देत आहे तुम्ही त्यांचा सारखा होणार. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. तुम्ही ज्या गोष्टीचा स्टडी रोज करताय तुम्ही त्या वस्तूच्या संपर्कामध्ये संबंधामध्ये वाढत जाणार. तुम्ही ज्या व्यक्तीच्या स्टडी मध्ये कोलपणामध्ये जात आहे तुम्ही त्या व्यक्तीचा अगदी क्लोज रिलेशन मध्ये येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर या जगामध्ये आपण कोणाबद्दलचा स्टडी जास्त केलेले जास्त बरं आहे?
हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये तुम्ही ज्या गोष्टीचा स्टडी करताय त्याबरोबर तुम्ही एक होणार. मला माहिती असेल भरपूर लोक आहेत. हालेलुया, धन्यवाद येशू. मुंबईमध्ये एक मुलगा आहे. हालेलुया. तो कधी परदेशात अजूनपर्यंत गेलेला नाही. छोटा मुलगा आहे. हालेलुया. या मुलाला इटलीचा कानाकोपरा माहिती आहे. इटलीच्या संबंधातील सर्व गोष्टीचा त्याच्याकडे पक्का माहिती आहे. आता तो कॉलेज करतो. मी तुम्हाला बोलताय ती गोष्ट त्याच्या छोट्या वयामध्ये असलेली गोष्ट आहे. तो 5वी 6वी मध्ये शिकत आहे तोपर्यंत त्याला इटलीचा सर्व माहिती आहे. हालेलुया. कारण त्याच्या आई वडिलांनी त्याचा नाव तिकडच्या एका गावाच्या नावाबरोबर दिलं आणि त्या गोष्टीविषयी त्याला इंटरेस्ट करून दिलं. हालेलुया. कुठेही त्या भागातील गोष्टीविषयी एखादी चर्चा असेल तर याला 100 पैकी 100 मिळणार. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणाबद्दलच्या स्टडी मध्ये जास्त मग्न झालेला आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. स्तोत्र संहितामध्ये असं लिहिलेलं आहे 34:10 आपण आता ऐकूया. तरुण सिंहासाठी वाण करते व त्याची उपासना होते, पण सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून आता लिहिलेले जे वाचन आहे ते सर्व लोक बोलतात. परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणताही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. हालेलुया. जगामध्ये ज्या लोकांना चांगल्या गोष्टींची गरज आहे, हालेलुया, चांगली वस्तू पाहिजे, चांगली गोष्ट पाहिजे, चांगल्या गोष्टीकडे लक्ष देणारे जे लोक आहेत त्यांना परमेश्वर एक शॉर्टकट देत आहे. तू परमेश्वराच्या शोधामध्ये राहा. जो परमेश्वराला शोधत आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीही काही कमी परमेश्वर होऊ देणार नाही. सगळ्या चांगल्या गोष्टीचा परमेश्वर तुम्हाला उपलब्ध करून देणार. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. कोणतरी तुमच्याकडे सल्ला विचारायला येत असेल तर तुम्ही त्यांना या 10व्या वचनाचा सल्ला देऊ शकताय. हालेलुया. परमेश्वराचा शोध करणारे लोकांना कोणत्याही चांगल्या वस्तूची कमतरता वाण होणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. माझं नाव लिस्टर फिगर आणि माझी वाईफ जोविता फिगर. आम्ही वसईमधून भुईगाव पॅरिशमधून आलेलो आहोत आणि आज आम्ही आंबाशमधून आमची साक्ष देतो. 16 डिसेंबर म्हणजे याच महिन्यात माझी मुलगी जेनेसिस जी 10 वर्षाची आहे ती शाळेत गेलेली आणि मी ट्रेनमध्ये होतो. अचानक 8 वाजता मला फोन आला की तुमच्या मुलीला कसं तरी वाटते, तिला ताप आल्यासारखं वाटतं, तर तुम्ही घेऊन घेऊन जा. मी माझ्या मिसेसला फोन केला, तिला सांगितलं की तू घेऊन जा तिला. तर जेव्हा ती मिसेस शाळेमध्ये पोहोचली तोपर्यंत तिला भरपूर ताप आला. भरपूर ताप आला. तिने अंगाला हात लावला तर ती म्हणते अरे एवढा ताप. मग त्यांनी डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरनी चेक केलं. डॉक्टर सांगतात की इंजेक्शन द्यावं लागेल कारण गोळ्याने ताप उतरणार नाही. डॉक्टरने इंजेक्शन दिलं. घरी आणली. 4 तास झाले, 5 तास झाले, परंतु ताप काही उतरत नाही. ही मला फोनवर फोन करते की ताप उतरत नाही, काय करू. मी मला औषध दे परत एकदा. औषध देखील दिलं परंतु ताप उतरत होता. मग हिला सांगितलं की बेनीफादरला फोन कर. तर हिने बेनीफादरला फोन लावला. फादरांनी फोन पटकनच उचलला आणि फादरांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिला सांगितलं की हे आमच्या स्वर्गातील बाबा हे शब्द 100 वेळा बोलले आणि तिने ते शब्द 100 वेळा बोलले आणि विदिन हाफ एन अवर
म्हणजे अर्ध्या तासामध्ये तिला पूर्णपणे घाम आला आणि संपूर्ण ताप निघून गेला. तो फक्त एकच दिवस तिला ताप आला, त्यानंतर तिला ताप आलाच नाही. पण मी देवाचे आभार मानतो, प्रभूचे आभार मानतो. तसेच बेनी फादर आणि सर्व सिस्टर यांची देखील मी आभार मानतो. थँक्यू जीसस. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. पोटामध्ये गॅस भरल्यासारखा होत आहे असे कोणाला तरी, पोटातील त्रासाच्या बंधनातून प्रभू आता सोडवत आहे. पूर्ण पाठ दुखत आहे, विशेष प्रकारे पाठीच्या वरचा भाग खूपच दुखत आहे असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. डोकदुखीच्या वेगवेगळ्या प्रकारापासून अनेकांना प्रभूने सुटका दिली आहे. पोटामध्ये आग असे होत आहे असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. मुलीचा लग्न करून दिल्यावर काय होईल या विचारात पडलेले आईला बाबाला प्रभू सांगून देत आहे. खूपच रडत बसलेल्या अनेकांना प्रभू आज सांगून देत आहे. मानसिक त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभू त्यांचा तणाव आणि आजारापासून सुटका देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.